ते पण इतर म्हणजे आम्ही इतक्या वर्षात हा पहिल्यांदा असा प्रसंग बघितला की देशाच्या न्यायदानाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीकडे म्हणजे त्यांनी तुमच्याकडे जेव्हा त्यांनी जो प्रकार केला तेव्हा त्यांनी काहीतरी सनातन धर्म की जय वगैरे अशा काहीतरी घोषणा पण त्यांनी तेव्हा दिल्या होत्या आणि बाहेर जाताना केलं असं बाहेर जाताना दिलं. तेव्हा त्यांनी पण त्यांचा तो राग तो होता की तुम्ही त्या खजुराहोबद्दलचं एक तुमच्याकडे पिटिशन आलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही जे स्टेटमेंट्स तुमच्यावरती असा त्यांनी आरोप केला किंवा सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात ही चर्चा झाली. जस्टिस गवई हिंदू विरोधी आहेत किंवा त्यांचं एक स्टेटमेंट तुमचं जे होतं त्याच्याकडे हिंदू विरोधी म्हणून बघितलं गेलं आहे, मेजॉरिटी समाजाने त्याच्याकडे त्याच्या विरोधात असलेलं स्टेटमेंट म्हणून बघितलं गेलं, असं सोशल मीडियावरती चर्चा होती. नाही, मी नेहमीच म्हणतो की माझ्या मी वडिलांसोबत लहानाचा मोठा झालो होतो. वडील सर्वधर्म स्वभाव खऱ्या अर्थानं पाळायचे. कुठे वडिलांच्या मित्रांनी म्हटलं की चर्चमध्ये चला, चर्चमध्ये जायचे, दर्ग्यामध्ये जायचे, मंदिरात जायचे, मॉस्कमध्ये जायचं. तर त्याच्यामुळे प्रत्येक धर्माविषयी आम्हाला नेहमीच आदर ठेवलेला आहे आणि कुठल्याही धर्माविषयी अनादर असण्याचं काहीच कारण नाही. ऑन द कॉन्ट्री तो विषय हा होता की ते खजुराहोची जी मंदिरं वगैरे आहेत दे आर ऑल अंडर द कंट्रोल ऑफ आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि जिथं ASIच्या ताब्यात असतात तिथं ASIच्या परवानगीशिवाय तुम्ही तिथे एक बोटसुद्धा लावू शकत नाही. आणि एवढंच नाही तर त्याच्या अगोदरच काही महिन्याच्या अगोदर काही 1-1.5 महिन्याच्या अगोदर मी तो वक्फचा निर्णय दिला होता. त्यातसुद्धा आर्ग्युमेंट्स करण्यात आलं होतं की हे वक्फ ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन केलेली आहे तो मुसलमान समाजाचे जे काही रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात ज्या धर्मस्थळ वगैरे आहेत आणि ते व्हायलेट्स दी फंडामेंटल राईट ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी टू कंटिन्यू टू प्रोफेस देअर रिलिजियस प्रॅक्टिसेस. तर त्यातही आम्ही म्हटलं की याचा मेन जो पर्पज आहे की ASIमध्ये ज्या साईट्स येतात त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्याचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे, त्याचं कन्झर्वेशन झालं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम ते करत असताना ज्या कुठल्याही एका धार्मिक ज्या प्रथा असतील त्या प्रथांना कोणी रोखू शकत नाही. त्या ASI ॲक्टमध्येच ती प्रोव्हिजन आहे. पण तुम्ही याबाबत तुमचं स्टेटमेंट जे होतं ना, म्हणजे माझ्याकडे त्याची खरं तर तुम्ही काय म्हटलं त्याच्यावरनं जास्त वाद झाला. तुम्ही देवाकडे जा किंवा देवालाच सांगा हे करायला असं तुमच्याबद्दल थेट तुम्ही ते म्हटलं, त्याच्यावर जास्त आक्षेप घेतला अनेकांनी. असं तुम्ही करताना तुमच्या मनात काय होतं जेव्हा तुम्ही जे स्टेटमेंट केलं? प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलताना काही विचार करून बोलत नाही. अच्छा, इनॲडव्हर्टली कधी काही गोष्टी बोलल्या जातात. त्याचा निघून गेला तुमच्याकडनं, त्याचा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट म्हणजे जे काही बोलतो ते कॉन्टेक्स्ट कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असं बोलतात तेव्हा म्हणून त्याला जास्ती महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटकडे तुम्हाला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी त्याची क्रिएट झाली? मे बी ठीक आहे. समजा जे मी बोललो असेल ते आता तुमच्याकडे आहे म्हणता रेकॉर्डवर, तर ते नाही बोलायला पाहिजे असेल. चुका प्रत्येकाकडनं होतच असतात. ती चूक झाली असं वाटतं? आता कसं आहे की सुप्रीम कोर्टात असताना प्रत्येक शब्द तोलून मोपून बोलणं आवश्यक असतं. कारण की तुमचं अटरन्सेस कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतल्या जातात ते यू कॅन्ट अँटिसिपेट. आणि त्यानंतर मी टू बी व्हेरी फ्रँक आय वॉज व्हेरी कॉशियस आफ्टर दॅट इन्सिडेंट की काही बोलताना थोडा विचार करूनच बोलायचो. मग मी त्रास झाला त्या गोष्टीचा तुम्हाला? कारण सोशल मीडियावर तुम्हाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. कारण तुमच्या आणखी एक दुसरं स्टेटमेंट माझ्या ते होतं, सोशल मीडियामध्ये तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं, मग तेही आमच्याकडे खरं तर की इंटरनेट हे सामाजिक भेदभावाचं नवं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल असमानतेमुळे उपेक्षित समुदाय न्यायापासून वंचित राहत आहे, असं तुम्ही केम्ब्रिज विद्यापीठातल्या एका व्याख्यानमालेत बोलताना बोलला होता जून 2025ला. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे डिजिटल नवीन जे हे ट्रोलिंग किंवा आजकाल अनेकांना सामना करतो, तुम्हालाही त्याचा बराच सामना करावा लागला? मी फॉर्च्युनेटली काय आहे की मी सोशल मीडिया बघतच नाही मी. त्याच्यामुळे आणि मी नेहमीच म्हणतो की द जजेस शुड नॉट बी इन्फ्लुएन्स बाय व्हॉट इज टॉक्ड अबाउट देम. देअरफॉर आय ऑलवेज केप्ट अवे फ्रॉम सोशल मीडिया. पण तुम्ही असं म्हटलं की डिजिटल असमानता हे सामाजिक विषमतेचं नवीन माध्यम तयार झालं असं तुम्ही म्हणतात. इंटरनेट मी ते जे बोललो म्हणजे इट वॉज इन द कॉन्टेक्स्ट की आज टेक्नॉलॉजी
काही लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, पण ती जोपर्यंत सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत पर्क्युलेट होत नाही तोपर्यंत ही समान संधी सगळ्यांना अवेलेबल होणार नाही. कारण इंटरनेट इज अ बोन इन व्हेरियस ॲस्पेक्ट. आरक्षणाबद्दल चर्चा खूप होत असते वारंवार आणि एक नॅरेटिव्ह म्हणू शकतो किंवा वारंवार ही एक पब्लिक डिस्कोर्समध्ये असलेली चर्चा आहे की आरक्षण संपवलं जाईल किंवा आरक्षण बंद केलं जाईल, त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात झाली. तुमच्या स्टेटमेंटकडे, तुमच्या जजमेंटकडे काही लोकांनी त्या अँगलने सुद्धा बघितलं की आरक्षण संपवण्याचा हा मुद्दा आहे. तुम्हाला ही चर्चा कितपत योग्य वाटते की हे आरक्षण संपेल किंवा आरक्षण बंद करेल किंवा त्या दृष्टीने ही उचललेली पावलं आहेत आणि त्यात तुमचं एक जजमेंट आहे त्यातला एक भाग म्हणून? नाही, माझ्या जजमेंटचा आरक्षण संपवण्याचा काही संबंध असू शकत नाही आणि तो आमच्याकडे तो विषय नव्हता की आरक्षण राहील की आरक्षण बंद होईल. द लिमिटेड क्वेश्चन वॉज वेदर सब क्लासिफिकेशन among the scheduled castes so as to give a special treatment to the various classes in the scheduled caste is permissible or not. आणि आरक्षण राहू नये की राहावं हा त्यात मुद्दाच नव्हता. ऑन द कंट्री मी आताच म्हटलेलं आहे की एन एम थॉमसच्या जजमेंटनंतर द एंटायर सीन हॅज चेंज्ड आणि अफर्मेटिव्ह ॲक्शन इज हेल्ड टू बी वन ऑफ द पार्ट्स ऑफ द इक्वॅलिटी क्लॉज इन मेन आर्टिकल 14 and 16. जोपर्यंत ही असमानता पूर्ण होत नाही, जोपर्यंत सर्व समाज समान होत नाही, तोपर्यंत आरक्षण तर राहणारच आहे. आरक्षण राहील तुम्हाला वाटतं की जे चर्चा हा नॅरेटिव्ह तुम्हाला बिलकुल चुकीचा वाटतो. चुकीचं कारण की 7 जजेसचं जजमेंट आहे एन एम थॉमसमध्ये, त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की असमानता दूर करण्यासाठी असमान लोकांना असमान ट्रीटमेंट देणं हेच समानतेच्या प्रती हा आपला प्रवास आहे. आता सरकारी नोकऱ्यांमध्ये असं आपण बघतोय की फार कमी सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे आरक्षण कमी होतं आहे. रिप्रेझेंटेशन तसं खूप कमी आहे, जागा भरल्या जात नाहीत. बऱ्याचदा ही ओरड होत असते की आरक्षित जागांवरती जागा भरल्या जात नाहीत. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे. तुमचे एक लिगल फ्रेटर्निटीतले एक एवढे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून तुमच्या काय ओपिनियन आहे की खाजगी क्षेत्रात हे आरक्षण असावं? त्या बाबतीत मी कॉमेंट करू इच्छिणार नाही. अच्छा, तुम्हाला त्यात काय ओपिनियन तुमच्यात? बरं, दुसरं तुम्ही मगाशी एक इम्पिरियल डेटाबद्दल म्हणालात, कारण तुमच्या काळातलं आणखी एक महत्त्वाचं जजमेंट, तुमच्या मधल्या काही काळातलं एक जजमेंट होतं EWSच्या आरक्षणाचं. तुम्ही मगाशी इम्पिरियल डेटाचा उल्लेख केला, पण EWS आरक्षण देताना अशी नेहमीच एक टीका केली गेली की EWS आरक्षण घेताना कुठलाच इम्पिरिकल डेटा घेतला गेला नाही आणि थेट आरक्षण लागू दिलं. म्हणजे अनेक समुदायांचे आरक्षणासाठीचे वर्षानुवर्षाचे लढे राहिलेले आहेत, पण हे EWS आरक्षण देताना मात्र चटकन देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ते अमेंडमेंट अपहोल्ड केलेली आहे आणि ॲज अ जज म्हणजे आय हॅव टू रिस्पेक्ट द वर्डिक्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट. बरं, ठीक आहे. मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलणं कारण काही मर्यादा आहेत त्याच्यात, मी समजू शकतो. दुसरं तुमच्या काळातल्या जजमेंट ज्याची खूप चर्चा झाली, बुलडोझर जस्टिसबाबतचे, बुलडोझर न्यायाबाबतची. मधल्या काळामध्ये हे खूप बघायला मिळत होतं, विशेष करून काही राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश असेल किंवा उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये, थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात आहे, की एखाद्याचा काही गुन्हा दिसला की थेट त्याच्या घरावरती बुलडोझर, आणि तुम्ही त्याच्यावर फार स्ट्रॉंगली हे केलं. बुलडोझर न्याय हा त्या जेव्हा तुम्ही जजमेंट दिलं तेव्हा तुम्ही त्या सगळ्या घटना डोक्यात ऑब्व्हियसली तुम्ही बघत असालच त्या गोष्टींकडे.